ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी न्याय डेअरी व पतसंस्था ठरणार फायदेशीर. महंत दत्तगिरी महाराज. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे न्याय नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित या शाखेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात महंत दत्तगिरी महाराज श्री क्षेत्र उमरेश्वर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे हे होते. या प्रसंगी गीते मिल्क, ॲग्रो प्रोडक्ट, न्याय डेअरी आणि न्याय नगरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे संस्थापक अध्यक्ष सागर गीते यांनी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की दुग्ध व्यवसायात प्रगती साधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून मुक्त संचार गोठा ही काळाची गरज आहे. मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की आपण शेतकरी म्हणून कुठे मागे पडतोय जागतिक बाजारपेठेमध्ये. तर सगळ्यात मोठी अडचण आपल्या शेतकऱ्यांची आहे की अल्पभूधारक आहे. 10 एकरामध्ये आपण ऊस आणतो पण आपल्याला माहित नाही की जगात खरंच पर हेड लोकांकडे जमीन किती आहे. त्यांच्याबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये आपली स्पर्धा आहे. कार्यक्रमाला पतसंस्था अध्यक्ष अमोल आव्हाड, पतसंस्था उपाध्यक्ष सौ प्रज्ञा सागर गीते, डॉक्टर रवींद्र दराडी, नंदू कांगणे, अंबादास घुगे, राजेंद्र गीते, विजय पोपळघट, दादाहरी गीते, अनुसया गीते, अनिल पाटील, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन वसुली अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे, आदर्श नगरी पतसंस्था राहुरी, मेजर संपतराव सांगणे, अध्यक्ष अश्विनी पतसंस्था आश्वी बुद्रुक, बाळासाहेब डहाळे, अशोक गीते, संजय बिडवे, प्राध्यापक फड, अमोल हार्दे, येस बँक मॅनेजर, ग्रामविकास अधिकारी किशोर मांढरे, सोमनाथ डोळे आदींसह मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. त्याकरता बहुप्रमाणात असलेले विचार आमचे सागर दादांकडे आहे. तर बहुप्रमाणात पंचकृषीतले शेतकरी त्यांनी ते विचार घ्यावेत आणि न्यायाला न्याय द्यावा अशी माझी खूप खूप शुभेच्छा आहे. एवढं बोलून थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. यावेळी महंत दत्तगिरी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की सागर गीते यांनी ग्रामीण भागात उभारलेल्या न्याय डेअरी व न्याय पतसंस्थेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करावा. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी.